शिवरायांच्या अवमान प्रकरणी तेलंगणातून अटक केलेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापुरात आणण्यात आलेला आहे। आता त्याला जिल्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। कोरटकरनं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करून धमकावलं होतं। याबाबत कोल्हापुरातील जुना राजवाडा आणि नागपुरातील बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता। कोल्हापूर पोलिसांनी गेल्या महिनाभरात नागपूरसह मुंबई, चंद्रपूर आणि इंदोर इथे त्याचा शोध घेतला। अखेर तेलंगणातून त्याला अटक करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, प्रशांत कोरटकरला आता अटक करण्यात आलेली आहे। कोल्हापुरात आता ते दाखल होतील, काय अपडेट? प्राजक्ता, गेल्या महिनाभरापासून प्रशांत कोरटकर हा फरार होता। मात्र काल तेलंगणामध्ये कोल्हापूर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। त्याला ताब्यात घेऊन कोल्हापूर पोलिसांचं पथक 8 वाजता हे ते या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले। गेल्या 1 तासापासून या ठिकाणी त्याच्या अटकेची प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे। या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा दाखल झालेले आहेत आणि त्याची अटक आहे ती कायदेशीर करण्याचं जी काम आहे ते सध्या आता युद्धपातळीवरती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। प्रशांत कोरटकर याच्यासोबत त्याचा मित्र, विश्वासू सहकारी परीक्षित या नावाचा व्यक्तीसुद्धा आहे। त्याला सुद्धा कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणा या ठिकाणाहून ताब्यात घेतलेलं आहे। खरं तर प्रशांत कोरटकर याच्यावरती याच जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये अगदी महिनाभरापूर्वी म्हणजे 25 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला होता। सायंकाळी हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ नागपूरमध्ये कोल्हापूर पोलिसांचं पथक दाखल झालं होतं। मात्र तो तिथून फरार झाला होता। तो इंदोरला असल्याची माहिती सुरुवातीला कोल्हापूर पोलिसांच्या पथकाला मिळाली होती। कोल्हापूर पोलिसांनी तिकडं आहे ते त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता। मात्र तोपर्यंत त्यांना अंतरिम जामीन आहे तो कोल्हापूर सत्र न्यायालयातून मिळवला होता। 17 मार्चपर्यंत त्याला हा अंतरिम जामीन होता। त्यामुळे कोल्हापूर पोलिसांच्या समोरच्या अडचणीमध्ये वाढ झाली होती। प्रशांत कोरटकरला या दरम्यान आहे तो दिलासा मिळाला होता। मात्र त्यानंतर 18 मार्चला त्याचा जामीन फेटाळला। त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी गेल्या 6 दिवसापासून आहे ती तपासाची पथकं आहे ती गतिमान केली होती आणि त्याचा शोध आहे ते घेताना कोल्हापूर पोलीस दिसून येत होते। मात्र तो पुन्हा एकदा फरार झाला होता आणि त्यामुळे तो कोल्हापूर पोलिसांना आढळून येत नव्हता। अखेर तेलंगणा या राज्यामध्ये तो आढळून आलेला आहे। तत्पूर्वी चंद्रपूर या ठिकाणी त्याचं लोकेशन आहे ते कोल्हापूर पोलिसांना आढळून आलं होतं। एका हॉटेलमध्ये तो वास्तव्यास होता। त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही मध्ये आहे तो कोल्हापूर पोलिसांना तो आढळून आला। त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी ते सीसीटीव्ही ताब्यात घेतलं। त्याला भेटणाऱ्या लोकांची यादी काढली। प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आवळलेल्या आहेत, त्याला कोल्हापुरात आणण्यात आलेलं आहे। आता यापुढची प्रक्रिया नेमकी कशी असते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।